तर एक ग्लास लिंबू पाण्यासोबत तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन. थोडंसं डिटेलमध्ये दाखवणार आहे मी. हे पहा, सकाळी सकाळी माझ्या खिडकीतनं इतका सुंदर सूर्योदय दिसतो ना, मला तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मुद्दाम कॅप्चर केला. आणि आपल्या सूर्यदेवाला छान नमस्कार केल्यानंतर मी माझ्या वर्कआउटला सुरुवात केली. आता वाजले सकाळचे 6:30. मी रोज सकाळी 6 वाजता उठते आणि उठल्यानंतर माझी छोटी मोठी पण महत्त्वाची कामं ती सगळी करून घेते. जसं की सकाळी उठल्या उठल्या मी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिते. त्यानंतर फ्रेश होते आणि घरातली छोटी मोठी कामं म्हणजे डस्टिंग झालं, झाडू मारणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी करून घेते आणि त्यानंतर मी वर्कआउटला लागते. हाय, आज रविवार आहे आणि तुम्हा सगळ्यांना रविवारच्या शुभेच्छा. तुमचा रविवार आनंदमय जाओ, आरामाचा जाओ आणि खूप चांगला जाओ. तर आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि माझी नुकतीच अंघोळ करून झालेली आहे. जसं की तुम्ही बघताय, आज मी हेअर वॉश केला आहे. मी युजली 3 दिवसाआड हेअर वॉश करत असते, पण स्पेशली उन्हाळ्यामध्ये मी 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड हेअर वॉश करत असते. करावाच लागतो, कारण की उष्णता तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्या मुंबईची गरमी तर तुम्हाला अगदीच माहिती आहे कशी असते. त्यामुळे स्कॅल्प कम्प्लिटली ग्रीसी होऊन जातो, ऑइली होऊन जातो आणि दिवसभर असं चिकट चिकट फील होत राहतं. त्यामुळे केस धुतले की जरा बरं वाटतं, स्वच्छ वाटतं. ही गोष्ट वेगळी आहे की हेअर वॉश हा माझ्यासाठी एक मोठा टास्क आहे. मला खूप कंटाळा येतो हेअर वॉशचा, कारण थोडे लांब केस असल्यामुळे जरा वेळ लागतो आणि टाईम कन्झ्युमिंग गोष्ट असते ती, त्यामुळे थोडासा कंटाळा येतो. पण एनिवेज, आता 8:30 वाजलेले आहेत आणि आज ना मला ऑर्डर्स आहेत. आज मला ब्रेकफास्टच्या 2 ऑर्डर्स आहेत आणि लंचच्यासुद्धा मला 2 ऑर्डर्स आहेत. तर आता मला लगेचच किचनमध्ये जाऊन कामाला लागायचं आहे. तर चला, भेटूया थोड्याच वेळात. तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की या ब्लॉगमध्ये तुम्ही माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन डिटेलमध्ये बघणार आहात. तर त्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि इथे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कसली तयारी करते आहे. मला रोजच्या ब्रेकफास्ट आणि लंचच्या ऑर्डर्स असतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर आज आपण ब्रेकफास्टपासून सुरुवात करणार आहोत. तर इथे तुम्हाला बघून कळलंच असेल की मी पोहे बनवण्याच्या तयारीत आहे आता. आणि मी युजली काय करत असते ना, कांदा बटाटा चिरण्याआधी मी सगळ्यात आधी पोहे धुवून भिजवायला ठेवत असते, जेणेकरून कांदा बटाटा आपला छान शिजेपर्यंत पोहे मस्त असे मऊसूत झालेले असतात, व्यवस्थित भिजलेले असतात. आणि बऱ्याच जणांच्या ना कंप्लेंट असतात युजली की त्यांचे पोहे ना थंड झाल्यानंतर वातट होतात, कडक होतात वगैरे. तर अशा पद्धतीनं जर पोहे बनवले, पोहे तुम्ही सगळ्यात आधी जर का छान भिजत घालून ठेवले, तर तुमचे पोहे थंड झाल्यानंतर सुद्धा कडक होणार नाही, वातट होणार नाहीत, छान मऊसूदच राहतील. तसं पोहे हा घराघरातला अतिशय जुना आणि कॉमन ब्रेकफास्टचा पदार्थ आहे, पण तरी त्याच्या टेक्निक्स जर का व्यवस्थित फॉलो केल्या नाहीत तर हा सगळ्यात जुना आणि कॉमन पदार्थसुद्धा नीट बनत नाही. बटाटे चिरून पाण्यामध्ये घालून ठेवले होते, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. मला माहिती आहे ह्या अतिशय कॉमन टिप्स आहेत, ज्या प्रत्येक गृहिणी तिच्या किचनमध्ये रोज फॉलो करत असणार आहे, पण तरी जर कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी ही टिप आहे. आणि बटाटे आणि कांदा आता व्यवस्थित आपला शिजल्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करणार आहोत. पण त्यासोबतच मी इथे भाजीसाठी कांदा चिरून घेते आहे. मला एक वाटण तयार करायचं आहे आणि वाटण कशासाठी मी करणार आहे ते आपण पुढे बघूयात. हे ऑर्डर्सचं जेवण बनवताना माझ्या मनात बऱ्याचदा एक विचार येतो की आता बहुतेक घरांमध्ये 4 बर्नर्सचा किंवा मिनिमम 3 बर्नर्सचा गॅस सगळ्यांच्या किचनमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आपली कामं खूप सोपी झाली आहेत. म्हणजे माझ्या घरात 3 बर्नर्सचा गॅस आहे, तर एकाच वेळेला 3 वेगवेगळे पदार्थ माझे बनून तयार होतात. पण हेच पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या लहानपणी बहुतेक घरांमध्ये फक्त 2 बर्नर्सचा किंवा कित्येक घरांमध्ये मी एकाच बर्नरचा गॅस बघितलेला होता आणि कुटुंब मात्र खूप मोठी असायची आणि घरातली ती एक बाई एवढ्या सगळ्या जणांचा स्वयंपाक वेळेच्या आत त्या 2 बर्नर्सच्या किंवा एका बर्नरच्या गॅसवरती कसा करत असेल, मला खरंच आश्चर्य वाटतं. आता माझी आई स्वतः रोज 6 जणांचा स्वयंपाक तोही वेळेच्या आत पूर्ण करून ऑफिसलाही जायची. तर खरंच मला आश्चर्य वाटतं की पूर्वीच्या सगळ्या बायका, सगळ्या गृहिणी, सगळ्या आया कसं सगळं मॅनेज करत होत्या कमी रिसोर्सेसमध्ये. खरंच त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे.
चला बोलता बोलता आपले पोहे मस्तपैकी तयार झालेले आहेत. त्याचसोबत जे वाटण मी करत होते त्यातला कांदा परतून झालेला आहे आणि आता मी हे ओलं खोबरंसुद्धा थोडंसं भाजून घेणार आहे. हे खोबरं मला माझ्या सासूबाई पाठवत असतात. मुंबईमध्ये गोराई बीच आहे, तिकडेच आमचं घर आहे आणि आमची नारळाची झाडं देखील तिकडेच आहेत. त्यामुळे मला माझ्या सासूबाई हे खवलेलं खोबरं कायम पाठवत असतात. तर ओलं खोबरं तर मी भाजतेच आहे, पण त्याचसोबत माझ्याकडे ना थोडंसं सुकं खोबरंसुद्धा होतं किसलेलं, ते सुद्धा मी यामध्ये वापरते आहे. तुम्ही एकतर पूर्ण सुकं खोबरं पण वापरू शकता किंवा पूर्ण ओलं खोबरं देखील वापरू शकता किंवा असं काही मिक्स करूनसुद्धा तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही आहे. तर कांदा आपला छान भाजून झाला आहे. कांद्यासोबत मी लसूण आणि आलंसुद्धा भाजून घेतलं होतं आणि त्याचबरोबर आपलं खोबरंसुद्धा आता ऑलमोस्ट भाजलं गेलेलं आहे आणि पोह्यांमध्ये मी इथे लिंबू पिळते आहे आणि आपले पोहेसुद्धा आता कंप्लीटली तयार झालेले आहेत. आता मी पटकन पॅकिंग करून घेते. तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये हे पाहिलंच असेल की मी ही प्लेट वापरते. पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी अशा प्रकारचे ब्रेकफास्ट पॅक करण्यासाठी. त्याने काय होतं, क्वांटिटी आपली फिक्स्ड राहते, कधीच कमी जास्त होत नाही. तर आता मी एक प्लेट साईडला काढलेली आहे. मला असे 3 प्लेट्स पॅक करायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर मी पोह्यांमध्ये घातली आणि बाकी थोडी कोथिंबीर आता मी ह्या पोह्यांमध्ये, ह्या आपल्या पार्सलमध्ये मी घालणार आहे. तर चला पटकन आता पार्सल पॅक करून घेते. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. चला आपले पोह्यांची ऑर्डर पॅक करून डिलिव्हर झालेली आहे. आज मीच गेले होते ऑर्डर डिलिव्हर करायला आणि आता 9:30 वाजलेत आणि अमितला मी पोहे वाढते आहे आणि त्याच्याचसोबत मी सुद्धा पोहे खाऊन घेणार आहे. म्हणजे आमच्या दोघांचाही ब्रेकफास्ट कंप्लीट होऊन जाईल, कारण त्यानंतर पुन्हा मला किचनमध्ये यायचं आहे लंचची ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where. चला ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आता लंच बनवण्यासाठी पुन्हा माझं किचनमध्ये पदार्पण झालेलं आहे. मग अशी वाटणाची तयारी करत होते मी. कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून घेतलं होतं आणि आता ते मिक्सरमध्ये घालून लागेल तसं पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. म्हणजे आपलं वाटण इथे आता तयार झालेलं आहे. आणि आजच्या जेवणाचा मेन्यू काय आहे तो मी तुम्हाला सांगते. आज आपण मटकीची भाजी करणार आहोत, गोडं वरण करणार आहोत, पोळ्या, भात, सॅलड करणार आहोत. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही हे पाहिलं असणार आहे की मी लंचमध्ये स्वीटसुद्धा देत होते, पण नंतर मला बऱ्याच लोकांची अशी रिक्वेस्ट यायला लागली की त्यांना स्वीट नको आहे. आता हल्ली बरेच लोक हेल्थ कॉन्शियस असतात, त्यामुळे ते स्वीट खाणं प्रिफर करत नाहीत. मग मी ठरवलं की स्वीट काढून टाकायचं आपल्या थाळीमधनं आणि त्याच्या जागी 2 पापड आपण द्यायचे. कसं आहे ना, बऱ्याच गोष्टी सुरुवातीला आपण खूप मनापासून प्लॅन केलेल्या असतात, पण शेवटी आपल्याला करावं लागतं ते लोकांच्या मनाचंच. जसं की मला आधी खूप वाटायचं आणि अजूनही वाटतं की लंचमध्ये मी स्वतः बनवलेलं स्वीट असलं पाहिजे, त्यासोबत कोशिंबीर असली पाहिजे. मला अनेकांनी असा सल्ला दिला होता की तू एवढ्या प्राईजमध्ये कोशिंबीर पण देते आहेस, स्वीट पण देते आहेस, इतकं कसं देतेस, इतकं कसं परवडतं तुला वगैरे वगैरे. पण मी असा विचार करायचे की माझ्याकडचं जेवण जेवताना लोकांना परिपूर्ण जेवण जेवल्याची फिलिंग आली पाहिजे. म्हणजे पोळी भाजी आणि वरण भात तर असतोच, पण त्यासोबत चवीला कोशिंबीर असली पाहिजे. सगळं जेवण झाल्यानंतर एक गोडाचा घास असला पाहिजे खायला, असं मला खूप वाटायचं. पण नंतर मला असा अनुभव आला की अनेकांची रिक्वेस्ट अशी असायची की त्यांना गोड खाणं अलाउड नाही आहे किंवा ते वर्कआउट करतात म्हणून ते गोड नाही खाऊ शकत. आणि त्यानंतर अनेकांनी अशी पण मला रिक्वेस्ट करायला सुरुवात केली की दह्याची ॲलर्जी असते त्यांना, दही खाल्ल्याने सर्दी खोकला होतो, त्यामुळे त्यांना कोशिंबीर नको आहे वगैरे. असा एक ग्रुप आहे ज्यांना कोशिंबीर भयंकर आवडते. मग त्यांच्यासाठी स्पेशली मी कोशिंबीर बनवत असते त्यांच्या ऑर्डरच्या वेळेला.
पण एक ग्रुप असा पण आहे ज्यांना हा कोशिंबीर अजिबात चालत नाही खायला, सॅलड चालत नाही ज्यांना खायला, मग त्यांच्यासाठी मी कोशिंबीर नाही बनवत. आणि म्हणूनच मी अशा डिसिजनवरती आले की या 2 गोष्टी जरी आपण काढत असलो तरी त्यांच्या जागी आपण पापड देऊ शकतो, कारण पापड हा एक असा अकंपनीमेंट आहे जो बहुतेक जणांना खायला आवडतो. चला तर मग तुमच्याशी बोलता बोलता माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे. लंच आपला तयार झाला इथे. तर मटकी बटाट्याची भाजी झाली आहे, भात झालेला आहे, पोळ्या करून झालेल्या आहेत. माझ्यासाठी 2 फुलके मी साईडला काढून ठेवलेत आणि त्याचसोबत माझ्यासाठी मी वरणसुद्धा बाजूला काढलं आहे. हे आहे ऑर्डरचं वरण आणि हे आहे माझं वरण, कारण यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे. मी नंतर लंचमध्ये खाणार आहे आणि आम्ही तिथे पॅकिंग करतो आहे आणि आता मी ऑर्डर डिलिव्हर करायला चाललेले आहे. फायनली डिलिव्हरी करून झाली आहे. खूप जास्त घामाघूम झाली आहे. आता जरा फॅन खाली बरं वाटतंय. एनिवेज आजची आपली दोन्ही ऑर्डर्स सक्सेसफुली डिलिव्हर करून झालेल्या आहेत आणि आता घरी जाऊन मी खरं सांगू माझी जेवणाची अजिबात इच्छा नाही आहे. मला अजिबात भूक नाही आहे, कारण इतकी उष्णता आहे. त्या गरमीमध्ये उभं राहून स्वयंपाक केल्यानंतर आणि या सगळ्या गोष्टींनी वरखाली सारखं केल्यानंतर आता माझी भूक ऑलमोस्ट मेली आहे. तर मी थोड्या वेळाने जेवेन. चला तर मग अशा प्रकारे 12ची ऑर्डर आपण 11:30 वाजताच डिलिव्हर केलेली आहे आणि घरी आल्या आल्या सगळ्यात आधी मी माझं किचन आवरलं आहे, कारण एवढं जेवण बनवल्यानंतर किचन ओट्यावरती भरपूर पसारा होतो आणि तो आवरणं म्हणजे मला सगळ्यात मोठा टास्क वाटतो. म्हणून सगळ्यात आधी मी ते काम करून घेतलं आणि मग रिलॅक्स झाले. माझं लिखाणकाम बाकी होतं ते सुद्धा करून घेतलं आणि आता मला कितीही भूक नसली तरी जेवणार आहे मी, कारण माझी ईटिंग विंडो आता चालू झालेली आहे. त्यामुळे जेवण तर मी करून घेणार आहे. आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.